पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर, पण इथे पोहोचल्यानंतर असं वाटतं जणू आपण काळाच्या हजारो वर्ष मागे आलो. डोंगराच्या कुशीत कऱ्हा नदीच्या शांत किनारी आणि निसर्गाच्या साक्षीने उभसलेलं एक अद्भुत शिव मंदिर. नमस्कार, मी चंद्रपूरचा रोशन आणि स्वागत आहे तुमचं पुण्याचा वारसा चंद्रपूरच्या रोशन सोबत या सिरीजच्या 13व्या भागावर. आज आपण आलोय सासवड मधील प्राचीन आणि जागृत श्री सिद्धेश्वर मंदिरात. मित्रांनो, मी जेव्हा या मंदिराच्या एंट्रन्सवर पोहोचलो ना, तेव्हा समोरचं दृश्य पाहून मन हरवलं. दूरवर दिसणारं दगडी मंदिर, त्यामागचं डोंगर आणि शांतपणे वाहणारी कऱ्हा नदी. आणि मग खाली मंदिराकडे उतरलो. त्या लोखंडी पुलावरून नदीच्या अगदी जवळून समोर जाताना जो अनुभव होता ना, तो शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. असं वाटत होतं जणू वेळ काही क्षणासाठी थांबली आहे. आख्यायिकानुसार पांडवांनी वनवासात असताना इथे भगवान शंकराची पूजा केली होती आणि हे मंदिर त्या काळाशी जोडलेलं मानलं जातं. मंदिरातील नंदी उत्तरेकडे पाहताना दिसतो. हे पांडवकालीन मंदिर आहे आणि ही कऱ्हा नदी शंकराने जटा आपटून निर्माण केलेली आहे. काशीच्या गंगेपेक्षा ही कऱ्हेचं पाणी श्रेष्ठ आहे. आणि स्थानिक लोक सांगतात की कऱ्हा नदीचं पाणी गंगेपेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं. असंही म्हटलं जातं की श्री भगवान शंकरांनी येथे जटा आपटल्या आणि त्यातूनच कऱ्हा नदीचा उगम झाला. त्यानंतर मी मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. समोर असलेली शांत शिवपिंड आणि पार्वती मातेची प्रसन्न मूर्ती पाहून मनाला एक वेगळी शांतता मिळाली. आणि खरं सांगू, त्या मंदिराभोवती निसर्ग अनुभवताना मन पूर्णपणे शांत झालं होतं. जर तुम्ही पुण्याला कधी गेलात तर या सासवडला आणि या मंदिराला नक्की भेट द्या, कारण काही ठिकाणी फक्त पाहायची नसतात तर अनुभवायची देखील असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच महाराष्ट्राच्या अद्भुत वारशासाठी पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला शांतता आणि निसर्ग खूप आवडतो. आणि हो, हा व्हिडिओ ना रिपोस्ट नक्की करा, कारण तुमच्या एका रिपोस्टमुळे ना महाराष्ट्राचा हा सुंदर वारसा अजून अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा, तुम्हाला अशी निसर्गाच्या कुशीतली मंदिरे जास्त आवडतात की गर्दीने भरलेली प्रसिद्ध देवस्थान. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. तेरे सामने है झुका, मेरे सर पे हाथ रख